अनु आज म्हणली ती नमस्कार बोलणार आहे आणि बोलली आहे की नाही. तर शुभ सकाळ, नमस्कार. मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर देवपूजा करायला लागली मी आणि अक्षून आज अशी फुलं आणल्यात. तर ही बघा किती छान कलर आहे या फुलांचा. तर मस्त अशी फुलं आणलेली आहेत. जास्वंदाची ही गुलाबी मस्त कलर आहे असा, आणि चाफा 2-3च मिळाले, एवढंच आणले. असू दे. तर पूजा करते. अगोदर चहा वगैरे झालाय आणि आता स्वयंपाक करायचाय. तर अगोदर पूजा करून घेते, नंतर मग स्वयंपाक करते. आणि आज आहे गुरुवार, तर आज मंदिरात सुद्धा जाणार आहे. गप्की बाळा, आज संध्याकाळी मंदिरात जाणार आहे आणि दुपारी एके ठिकाणी लग्नाला जायचंय. तर आम्ही दोघंच जाणार आहे. तू येणार आहे ना? तर अनुला घेऊन. तर बाकीचं स्वयंपाक हे आवरायचं आहे आता मला. पोरींना स्वयंपाक करून ठेवणार आहे आणि मग जाणार आहे. तर पूजा अगोदर करून घेते मी. तर देवपूजा झाली आत्ताच. आवर. आणि आज ना संत तुकाराम बीच सुद्धा आहे. तर संत तुकाराम बीचच्या सुद्धा तुम्हा सर्वांना खूप साऱ्या अशा शुभेच्छा. तर चपाती भाजी करायला लागली आहे. भाजी झाली. तर आज ना उकडलेल्या बटाट्याची भाजी केली आणि चपाती. आणि सुद्धा जेवायला बसली. पोरींना म्हणलं नाश्ता करून करायचं म्हणलं, पण म्हणलं नाश्ता आणि जेवण त्यापेक्षा सगळं जेवणच करे. थोडंसं आपल्याला पण खायला होतंय मग सकाळचं. अनु पण बसली आता जेवायला. झाला तर चपाती भाजी आवरायचं होतं, त्यामुळं जास्त मी काही सुट्टी केलं नाही, पटकन आवरलं. तर ना सगळं कामं घरातले आवरून आम्ही चाललो होतो लग्नाला. तर लग्नाला कुणाच्या तर ह्यांच्या ओळखीचे अशीच ओळख झालेली होती. तर त्यांनी आम्हाला ना वास्तुशांतीला सुद्धा बोलवलं. तर आम्ही गेलो नव्हतो आणि आता लग्नाचं आमंत्रण आलं तर म्हणलं चला लग्नाला तर जाऊया, का तर प्रत्येक वेळी नाही म्हणून चालत नाही. तर असं इथं गिफ्ट घेतलं होतं. आणि नंतर तर अक्षू पण घरी होती. अक्षूची शाळा ना ही झाली होती, सकाळी उठली नाही, त्यामुळं गेलीच नव्हती ती. तर मग अक्षूला पण घेऊन गेलो आणि बरोबर अक्षता पडायच्या वेळेला आम्ही तिथं पोहोचलो होतो. तर सांगोल्यापासून ना 10-12 किलोमीटर असेल धायटी गाव. तर त्या गावामध्ये लग्न होतं. तर छान झालं लग्न आपलं. आणि तिथं त्यांच्या गिफ्ट त्यांना दिलं, जेवण केल्यानंतर मग घरी आलो. तर ओळख काही कुणाची नव्हती, ह्यांच्या ओळखीचे ते होते. तर त्यांच्या ह्यानं गेलेलो, त्यामुळं थांबलो जरा वेळ. आणखीन बाहेरचा परिसर तर खूप छान होता तिथं. तर थोड्या चिंचच झाडं होती, थोड्याशा चिंचा घेतल्या, अक्षूनं आणून गोळा केल्या आणि नंतर मग घरी आलो आम्ही. तर जेवायच्या इथं सुद्धा ना आम्ही 3ऱ्या-4थ्या पंक्तीला अक्षरशः बसलो. खूप गर्दी होती. तर जेवणामध्ये सुद्धा छान जेवण होतं. चपाती, भात, पापड, वांग्याची सुकी भाजी, आणखीन डाळ आणि गोडामध्ये तर लाडू होतं. तर जेवण सकाळी मी घरातून थोडंफार करून केलं होतं. नाश्ता करायचं ते डायरेक्ट मी जेवलेच होते. आणि अनु मात्र आमच्याजवळ बसली नाही. अनु तिच्या पप्पाजवळ जाऊन बसली होती. आणि इथं चिंचा अक्षू लागली होती पाडायला आणि अनु लागली होती गोळा करायला. आणि इकडं झोपाळा खेळायचं होतं, पण लहान मुलांचं नव्हतं, त्यामुळं अनुला लई रडत होती बसवायचं, पण तिला बसायलाच येईना. त्यामुळं मग काय बसवलं नाही. थोडा वेळ बसवलं, पण ती लागली त्यावरनं पडायलाच. आता मला लग्न येते आमच्या घरात पण मी तुझे लाडू लागणार.
अनुचं काय चाललंय बरं? हं? आता हा, काय चालू आहे अनुचं? झाडायचं चालू आहे काय? तर आता संध्याकाळ झाली तर लग्नासनं आलो की नाही, असलं ऊन लागत होतं येताना, भर उन्हातच आलो तसं की नाही इतकं हे कसतर व्हायला लागलं. फ्रेश झाले आणि जरा वेळ झोपले मी. मला झोपच लागली पडल्या सगळं पाठीतलं आणि माझ्या तर दुखायला लागलं. आणि बऱ्याच दिवसानं असं उन्हात बाहेर गेलो ना, आणि ऊनसुद्धा आता इतकं लागायला लागले की बासाने. तर जेवण करून थोडा वेळ बसलो आणि नंतर आम्ही निघालो होतो, लगेच नाही निघालो. तर फ्रेश होऊन आता जरा वेळ झोप काढली आणि आता म्हटलं चला 5 वाजत आले, मंदिरात जाऊया. तर आवरलं आणि अनुचं चाललंय कसं खराट्यानं लागलंय, काय करायला लागले झाडाला काय माहिती, झाडायचं चालू आहे तिचं. तर चला आता मंदिरात जाऊन येतो आम्ही. तर संत तुकाराम महाराज यांचं बीज होतं ना, तर इथं बाहेर बघा असं मूर्ती वगैरे ठेवून ना तिथं मंदिरात म्हणजे बाहेर केलं होतं. आणि फुलं वगैरे सकाळी 12 वाजता त्यांनी केली असतील. त्यावेळी काय मी गेलेले नव्हते, मी तर संध्याकाळी गेले होते मंदिरामध्ये, तर तिथं दर्शन केलं तेवढं. अनुचं कसं लोळायचं चाललंय हा. तर मंदिरात येऊन जरा वेळ बसलो, आता स्वयंपाक संध्याकाळचा करायचा आहे. आणि अनुचं कसं चाललंय, खाली लोळायला लागली तिला. सर्दीनं जाम आहे, अजून सुद्धा सर्दी तिची कमी आली नाही. किती दिवस झालं सर्दी झालेली. तर मसाले भात करावं म्हटलं तर तांदूळ असं जरा पाण्यात ठेवल्यात आणि तसं तयारी केली. वाटाणा तेवढा राहिलाय बघ फ्रीजमध्ये. तर हे बघा आता मसाले भात करणार आहे मी. अनुचं चाललंय इथं खेळायचं. वाटाणा तेवढाच राहिलाय, हाय की अजून घे आता सगळंच, जाऊ दे. ही वर शिल्लक होती. तर वाटाणा मसाले भात करते मी, तयारी झाली सगळी.